श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, स्वामी सेवा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचा मनपूर्वक स्वागत। तर आज मी तुम्हाला स्वामी समर्थ यांना प्रश्न कसे विचारावेत ते मी तुम्हाला आज या व्हिडिओत सांगणार आहे। त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुम्ही माझे कोणतेच व्हिडिओ मिस करणार नाही। आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, म्हणजे स्वामी महाराजांची कृपा तुमच्यावर कायम राहील। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, श्री स्वामी समर्थ हे दत्त संप्रदायातील एक थोर संत आणि अवतारी पुरुष मानले जातात। स्वामींना प्रश्न विचारताना भक्ती, नम्रता, श्रद्धा आणि विश्वास या 4 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असतात। तर स्वामी भक्तांनो, आपण सामान्य माणूस असून ते सर्वज्ञ, सर्वशक्तिमान असल्यामुळे त्यांच्याशी संवाद साधताना मनपूर्वक आणि पवित्र भावनेनं बोलणं आवश्यक आहे। तर मित्रांनो, स्वामींना प्रश्न विचारताना सर्वप्रथम आपले मन शांत करणे गरजेचे आहे। स्वामींचे स्मरण करून श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत मन एकाग्र करा। आपला प्रश्न विचारायचा हेतू स्पष्ट असावा। जर तुमचं मन विचलित असेल किंवा द्विधा मनस्थितीत असेल तर प्रश्न योग्य पद्धतीने विचारता येत नाही। म्हणून स्वामींना प्रश्न विचारताना आपले मन शांत ठेवायचं आहे। तर स्वामी भक्तांनो, प्रश्न विचारताना शब्दांपेक्षा भावना महत्त्वाची असते। आपल्याला ज्या गोष्टींसाठी मार्गदर्शन हवं आहे ती समस्या किंवा शंका मनापासून स्वामीचरणी मांडावी। उदाहरणार्थ, स्वामी, माझं मन खूप अशांत आहे, कृपया मला योग्य मार्ग दाखवा। किंवा स्वामी, मी कोणता निर्णय घ्यावा, कृपया मला मार्ग दाखवा। अशी प्रार्थना स्वामीचरणी भावपूर्णपणे केली तर स्वामी निश्चितच उत्तर देतात। तर कधी अंतःप्रेरणेतून, तर कधी स्वप्नात, तर कधी एखाद्या व्यक्तीच्या बोलण्यातून स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतात। तर मित्रांनो, स्वामी समर्थ यांचं सामर्थ्य एवढं मोठं आहे की त्यांना प्रश्न विचारायला आपल्याला प्रत्यक्ष त्यांच्या समोर जायची गरज नाही। स्वामींचा फोटो, मूर्ती किंवा फक्त त्यांच्या नावाचा उच्चार करूनही आपण संवाद साधू शकतो। मात्र प्रश्न विचारताना आपल्या मनात अहंकार, शंका किंवा अविश्वास मनात नसावा। स्वामींना खरंच कळेल का असा विचार मनात आल्यास तो अडथळा ठरतो। तर स्वामी भक्तांनो, प्रत्येक प्रश्न विचारताना एक नम्र प्रार्थना करावी। स्वामी, मला तुमच्या इच्छेनुसार चालण्याची बुद्धी आणि ताकद द्या। कारण कधी-कधी आपल्याला वाटतो तो प्रश्न खरा नसतो, तर त्यामागे स्वामींचीच योजना असते। तर मित्रांनो, शेवटी एकदा प्रश्न विचारला की त्याचं उत्तर मिळेपर्यंत संयम बाळगावा। स्वामी समर्थ हे वेळप्रसंगी आणि योग्य पद्धतीने उत्तर देतात। त्यांच्या कृपेवर पूर्ण विश्वास ठेवल्यास मार्ग नक्कीच सापडतो। अशा भावनेने, श्रद्धेने आणि भक्तीने आपण जेव्हा स्वामी समर्थ यांना प्रश्न विचारतो तेव्हा त्यांचा कृपा आशीर्वादाचा अनुभव नक्कीच येतो। स्वामी समर्थांचा आशीर्वाद सतत तुमच्यावर राहो अशी स्वामीचरणी प्रार्थना करते। श्री स्वामी समर्थ।